विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5वी स्कॉलरशिप पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 2025 म्हणजेच आज झालेला पेपर आणि या पेपरमध्ये प्रथम भाषा आणि गणित याची सर्व उत्तरसूची आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर कमीत कमी वेळेमध्ये हा सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या पेपरवर टिक करून घ्या जेणेकरून तुम्ही चेक करू शकाल। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा। गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाला खरा। तर यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माळी। पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या पर्यायातून वचनानुसार वेगळा शब्द ओळखा। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देव। पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानसीचा धाकटा मुलगा। तर हे प्रश्न टिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला उत्तरं चेक करता येतील। यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील दिलेल्या शब्दाचे एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 अशुद्ध शब्द। यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, सुसंगत वाक्याचा परिच्छेद या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे। तर या ठिकाणी प्रश्न आहे 6वा, जत्रेसाठी गावोगावी नामांत टिंबटिंब आले होते। मल्ल पर्याय क्रमांक 4। त्याचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती। पर्याय क्रमांक 3 द्वंद्व। प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षके लक्ष वेधून घेणारी होती। शरीरयष्टी पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे ती शोधून तिचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा। खाव्या अंधील धार म्हणजेच दिव्याखाली अंधार। तर या ठिकाणी भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक शून्य म्हणजेच दिव्याखाली अंधार। पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडा। शरण जाणे, शरण जाणे म्हणजेच नाक घासणे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवला तर अगदी शेवटचा अक्षर पर्यायातून निवडा। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गरजवंत। यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, कवितेच्या धावण्याच्या गतीकडे वीरेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचं यश। तर या ठिकाणी समानार्थी शब्द निवडायचा आहे। तर याचा योग्य पर्याय आहे अनुभव। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील आकृती रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तुमच्या पेपरमध्ये कोणताही सेट असेल तर त्या ठिकाणी योग्य प्रश्न वाचा आणि त्या ठिकाणी टिक करून घ्या आणि शेवटी मग तुमची OMR शीट चेक करा। काटे केतकीच्या झाडा आता जन्म केवडा या ओवीची रचना कोणी केली। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत शेख मोहम्मद। पुढचा प्रश्न आहे, उत्कृष्ट उतार यामध्ये लावल्यास वर्णानुक्रमे लावल्यास याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्कृष्ट। खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द ओळखा। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहिल्याबाई। यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द ओळखायचे आपल्याला। तर दिलेल्या शब्दसमूहाबद्दल तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, याचं उत्तर आहे दंतकथा पर्याय क्रमांक 4। प्राणी आणि त्याचा निवारा याच्यातील चुकीची जोडी, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंहाची जाळी। पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा। तर याचं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे वेब आंतरजाल। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, यामध्ये उत्तर दिलेला आहे माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विचाराने। यानंतर पुढील प्रश्न आहे वरील उतार्याशी विसंगत असलेले विधान। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, मेहनत करणे या अर्थाचा वाक्यप्रचार उतारात आलेला नाही। तर याचं उत्तर आहे परिश्रम करणे वाक्यात आलेला आहे। यानंतर पुढे आहे कविता आणि या कवितेवरील प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। पुढचा प्रश्न आहे, आठवण कुठं लपलेली नसते। तर या ठिकाणी सर्वच ठिकाणी दिलेला आहे चैत्र पावलवीत, सागराच्या निळाईत, हृदयाच्या कप्प्यात आणि वसंतातल्या मोहरात। तर हा प्रश्न कदाचित कन्फ्युजन आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे।
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तन्मय. त्यानंतर आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने आपण मराठीचे 25 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर आपण गणिताचे प्रश्न पाहूयात आणि त्यांची उत्तरं लगेच. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1/104. यानंतर पुढचा प्रश्न आहे 54,718 यामधील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती येतो, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे अधोरेखित अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार. तर स्थानिक किंमत 1 आणि 5, तर याचा गुणाकार येतो पर्याय क्रमांक 1 5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचं रूपांतर कोणतं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5725 सेंटीमीटर बरोबर 57.25 डेकामीटर हे चुकीचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेले अंक एकदाच वापरून 8ने निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. रशीदने 37 रुपये प्रति किलो दराने 27 किलोग्राम साखर खरेदी केली. त्यांनी सर्व साखर 940 रुपयाला विकली, तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 59 रुपये तोटा. त्यानंतर पुढचा प्रश्न 10 12.5% 6,000 रुपयाचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल, तर हा कालावधी लागेल 5 वर्ष. यानंतर पुढचा प्रश्न आहे आरुईने दुकानातून 17 रुपयाचे दही 72 रुपयाचे दूध आणि 56 रुपयाचे पनीर घेतले आणि 200 रुपयाची नोट दिली, तर तिला परत मिळतील 55 रुपये 25 पैसे. यानंतर पुढचा प्रश्न आहे 23 किलो 500 ग्रॅम अधिक 21 किलो 750 ग्रॅम, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 45 किलो 250 ग्रॅम. यानंतर पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 8,99,999 अधिक 1,001, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी अपूर्णांकाचा उतरता क्रमांक मांडायचा आणि पहिला आणि मधला अपूर्णांक यांची बेरीज येते पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो टोमॅटो 30 रुपये प्रति किलो दराने 1.5 किलोग्रॅम कांदे 56 रुपये प्रति किलोग्रामाने 1.25 किलोग्रॅम भेंडी खरेदी केली, तर एकूण किती रुपये खर्च केला, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे शाळेत सोमवारी 2 मे 2022 पासून 32 दिवसाची सुट्टी लागली, तर सुट्टीनंतर शाळा, तर आता सुट्टीनंतर शाळा म्हटलेला आहे, म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शुक्रवार. यानंतर पुढचा प्रश्न आहे राहुलने 58,500 रुपयाने घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयाला विकली, तर त्याला व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला, तर उत्तर आहे 5,750 रुपये नफा पर्याय 2. इष्टिकाची तिला अनुक्रमे किती पृष्ठ आणि कडा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 पृष्ठ 12 कडा. पुढे आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे, तर त्रिकोण आहेत 11 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 10,8 दराने 3,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज 560 रुपये होते पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी चित्राकृती दिलेली आहे, तर यावरून पोपटांची संख्या सुतार संख्येपेक्षा कितीने जास्त आहे असे विचारले. या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 4 16ने जास्त आहे, पर्याय क्रमांक 3 16ने जास्त. मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे, तर याचं उत्तर आहे 20% पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न एका आयताची परिमिती 38 सेमी असून लांबी 12 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ येतं 84 चौरस सेमी पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी m बरोबर 4 n बरोबर 2 असेल तर m गुणिले n अधिक m भागिले n बरोबर किती, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 10. जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छापाईसाठी वापरले, तर आणखी 2 दस्ते कागद खराब झाले, तर याचं उत्तर आहे शिल्लक राहिलेले कागद 3 ग्रोस म्हणजे जवळपास 36 डझन. पुढचा प्रश्न आहे 40 दशक गुणिले 10 दशक, तर याचं उत्तर आहे 4000 दशक पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सममूल्य अपूर्णांक विचारला आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे. आकृतीमध्ये पहा, निरीक्षण करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे सई दररोज 112 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती बागेला 5 फेऱ्या मारते.
तर ती दररोज किती अंतर चालते? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे, तत्पूर्वी पाहूया प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49 जर आपण पाहिला या ठिकाणी तर आपल्या लक्षात येईल, चौकटीमध्ये योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे 6, 3, 0, 7 4 अंक प्रत्येक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्येला समसंख्येची निमपट आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आयुषने 4.25 लाख रुपयाचा ट्रॅक्टर, 65,000 रुपयाची मळणी यंत्र खरेदी केले तर त्याला एकूण किती रुपये खर्च आला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4,40,250. पुढचा प्रश्न आहे, अपूर्णांकामध्ये बॉक्सच्या ठिकाणी काय येईल? तर याचं उत्तर आहे 19/51. सर्व प्रश्नांची टिक करून घ्या. तुमचा सेट कोणताही असेल तरी काही हरकत नाही. आणि त्यानंतर OMR सीटवर तुम्हाला तुमचे गुण चेक करायचे. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, सई दररोज 112 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृतीला 5 फेऱ्या मारते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 किलोमीटर 240 मीटर. यानंतर सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी 2:15 अमरावतीला पोहोचली. तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 27 तास 55 मिनिट. यानंतर पुढचा प्रश्न आहे, p+4 ही एक विषम संख्या आहे. तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, p+17. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक कपाट 5,650 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयाला विकल्यास तर याचं उत्तर येतं खरेदी किंमत आहे 7,000 रुपये. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, जर आपण सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल, सैनिक शाळा, तर यासंबंधी निवासी बॅच लवकरच सुरू होणार आहे आणि अगदी 1 महिन्यामध्ये सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यामुळे जर आपण सैनिकी स्कूलची तयारी करत असाल तर धाराशिव या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना निवासी सर्व सैनिकी स्कूलचा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. आणि यासाठी अधिकची माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142. त्यामुळे आता स्कॉलरशिप नंतर जर तुमचं टार्गेट सैनिकी स्कूलचं असेल तर नक्कीच या नंबरवर संपर्क साधा. आणि यावर संपर्क साधण्याची टायमिंग आहे सकाळी 10 ते 5. 10 ते 5 या वेळेमध्ये जर आपण संपर्क साधला तर नक्कीच तुम्हाला सैनिकी शाळा निवासी बॅच म्हणजे 1 महिन्यामध्ये सैनिकी शाळेचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्याचबरोबर 3री 4थीसाठी गणित बुद्धिमत्ता क्लास, 5वी नवोदय क्लास, 5वी स्कॉलरशिपचे क्लासेस पण ऑनलाईन उन्हाळी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तर अधिकच्या माहितीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क साधा. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, 200 रुपयाच्या 40 नोटा देऊन 500 रुपयाच्या किती नोटा येतील? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 16 नोटा येतील. यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 17ने भाग जात नाही? पर्याय क्रमांक 1, 217. यानंतर पुढचा प्रश्न आहे, श्यामरावने दुकानातून 1480 रुपयाचा किराणा घेतला. 5 रुपये, 10 रुपये व 50 रुपयाच्या 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर श्यामरावने दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 36 नोटा दिल्या. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येला 25ने भागल्यास भागाकार 26 व बाकी 2 येते. त्याच संख्येला 30ने भागल्यास भागाकार आणि बाकी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 भागाकार बाकी 22. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर? या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, 26/7. तुमच्या सेटनुसार सर्व उत्तरं टिक करून घ्या. एका बागेमध्ये 36% झाडे निलगिरीची आहेत, तर बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 162 झाडे. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी आहे 15 सेमी, तर त्रिज्या किती असेल? तर त्रिज्या असेल 7.5 सेमी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 60 या संख्येचे एकूण विभाजक 75 या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा किती कमी अथवा जास्त आहेत? तर 6ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न, खालील जोड्यापैकी सहमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत? तर पहिली सोडून बाकी सगळ्याच आहेत, म्हणजे 3 जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न,
5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखितांकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार पर्याय क्रमांक 4 0.0028. यानंतर पुढचा प्रश्न आहे 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? पर्याय क्रमांक 3 6 ठिकाणी कापावी लागेल. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 120चे 15% बरोबर बॉक्सचे 12%, तर बॉक्सची किंमत किती? पर्याय क्रमांक 4 150. यानंतर आकृतीत लघु कोणाची संख्या ही विशाल कोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर या ठिकाणी लघु कोण आहेत 9 आणि विशाल कोण आहे 1, म्हणजे 8ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न 12,13,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये पर्याय क्रमांक 3. यानंतर 7.6/100 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी असत्य विधान ओळखा. तर सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूनी सारख्या दिसतात हे असत्य आहे. त्यानंतर 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढची संख्या आहे एक घड्याळ 4,560 रुपयाला विकले तर 470 रुपये नफा झाला, तर घड्याळाची खरेदी किंमत आहे 4,090 रुपये. पर्याय क्रमांक 3. आणि यानंतर पुढचा प्रश्न आहे 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद म्हणजेच 4,935 सेकंद. तर या पद्धतीनं सर्व 75 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. याबरोबर पेपर 2 जो आहे आपला बुद्धिमत्ता आणि इंग्लिश त्याचीही उत्तरं लवकरच आपल्याला ग्रुपवर मिळतील. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त मित्रांना लिंक शेअर करा. आणि आपणास सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने जर आपणास कोणताही क्लास जॉईन करायचा असेल, नवोदयचा असेल तर तिसरी चौथीपासून विद्यार्थ्यांची तयारी केली जाते. त्याचबरोबर 5वीसाठी 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 5वी सैनिकी स्कूल आणि त्याचबरोबर निवासी क्लासेस पण उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर या ठिकाणी संपर्क करा 8856 046 142. ठीक आहे. तर सर्वांना परीक्षेसाठी खूप चांगला पेपर सोडवला त्याबद्दल सर्वांचं कौतुक. आणि तुम्हाला किती गुण मिळाले हे सांगायला विसरू नका. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.